पण एक निश्चित सांगतो, आदरणीय तटकरे साहेब साक्षीदार आहेत. वारंवार मला त्यांनी शिकवून, एखाद्याला मोल्ड करतो ना तसं करायचा प्रयत्न त्यांनी केला. 2014ला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी घेतल्यानंतर 2019 पर्यंत तटकरे साहेबांना आठवत असेल, तुम्ही अध्यक्ष होतात, मी विरोधी पक्ष नेता होतो, दादा आपले नेते होते. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर 4 वेळेस तशा पडत्या काळात पक्षाच्या हल्लाबोल यात्रेपासून, परिवर्तन यात्रेपासून, शिवस्वराज्य यात्रेपासून 4 यात्रा सत्ता नसताना महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचे प्रश्न आणि त्या प्रश्नावर आवाज उठून आपण 19च्या निवडणुकीला लढलोत. भलेही तेवढं मोठं यश आलं नाही, पण 14 पेक्षा चांगले आमदार या ठिकाणी निवडून आले. हे मात्र निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातील कष्ट घेणाऱ्या प्रत्येक सहकार्याचा, हे मान्य करायलाच पाहिजे. आता 19 नंतरचा पुढचा काळ तसा सांगणं कितपत योग्य आहे, पण सांगितला गेला पाहिजे. का सांगितला गेला पाहिजे? अगदी पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत, त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात, पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर, साहेब आपण पण साक्षीदार आहात, मी दादांना विनंती केली होती. आज स्पष्टपणाने बोलतो, कधीही बोललो नाही, कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत, म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो. त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा, शपथ घेऊ नका. का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या, त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय. दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले, असला घातभीत काय होत नसतो, पण शेवटी व्हायचं ते झालंच. त्यावेळेसपासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होतं. आज हे मी बोललो तर कुणाला कदाचित माहित नाही मधल्या काळात, पण ही वस्तुस्थिती आहे. वारंवार या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणाने पुढे आणण्यासाठी, आणि तो पक्ष पुढे आणण्यासाठी नाही तर ती ताकद म्हणून, आणि ती ताकद महाराष्ट्रात सत्तेत म्हणून आणायचा प्रयत्न जर इमानदारीनं कुणी केला असेल तर आदरणीय दादानी केला, हे नम्रपणानं मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगावंसं वाटतं. आता पहाट होती त्यामुळे त्या शपथविधीला मला येता आलं नाही, कारण पहाटेचं आपलं तसं जमत नाही. पण घेणं एक ना घेणं दोन, शिक्षा मात्र मला झाली. ही मान्य करता का नाही? माग कुणी जरी हो म्हणत नसलं तर माग शेखर भाऊ हो म्हणतायत. त्यानंतर ज्या वेळेस सर्व
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत युती करावी लागते. दादानी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिलो.